श्री स्वामी समर्थ. सत्यनारायण पूजन, पूजेची मांडणी, पूजा साहित्य, पूजेची पद्धत, संपूर्ण माहिती. सर्व श्री स्वामी आणि श्री दत्त भक्त हो. आज आपण घरी श्री सत्यनारायण पूजा कशी करावी याबाबत माहिती करून घेणार आहोत. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी एक उत्कृष्ट उपाय म्हणजे श्री सत्यनारायण पूजा. सतत 12 पौर्णिमा सत्यनारायण पूजा घरच्या घरी केल्यास आपल्या आर्थिक अडचणी बहुतांश प्रमाणात कमी होतात. पण यामध्ये सातत्य असणे गरजेचे आहे. सत्यनारायण भगवान हे आपल्याला आर्थिक पाठबळ देत असतात व आपले दारिद्र्य दूर करत आर्थिक मजबूत बनवत असतात. सत्यनारायणाची पूजा करण्याची पद्धत खाली दिली आहे, ती नीट वाचून घ्यावी ही विनंती. श्री सत्यनारायण पूजेसाठी लागणारे साहित्य: 1 पाट, 1 चौरंग, आंब्याचे 4 डहाळे, अर्धा मीटर सफेद पांढरे कापड, तांदूळ, गहू, नागवेलीची पाने 12, सुपारी 3, 2 तांब्याचे भांडे, श्री सत्यनारायण फोटो, नैवेद्य: रव्याचा शिरा व खडीसाखर. सत्यनारायण पूजेची मांडणी: 1 पाट व 1 चौरंग मांडावा. पाटावर पूजेचे साहित्य ठेवावे. चौरंगाभोवती आंब्याचे 4 डहाळे 4 पायांना बांधावे. चौरंगावर अर्धा मीटर पांढरे कापड पसरवावे. श्री सत्यनारायणाचा फोटो ठेवावा व पूजा करून घ्यावी. त्या कापडावर मध्यभागी गहू मूठ ठेवावी व त्यावर तांब्याचा कलश पाणी भरून ठेवावा. त्यामध्ये 5 नागवेल पाने मांडावी. तसेच हळद, कुंकू, अक्षता, सुपारी व 1 रुपये नाणे वाहावे. त्या कलशावर ताम्हण ठेवावे. त्यामध्ये तांदूळ पसरवून घ्यावे व मध्यभागी घरातील श्री बाळकृष्णाची मूर्ती ठेवावी. त्या कलशासमोर नागवेलीची जोड पाने 3 ठिकाणी मांडावी. प्रत्येक नागवेलीच्या जोड पानावर 1 सुपारी ठेवावी. आपल्या उजव्या हाताची पहिली सुपारी गणपतीची, दुसरी कुलदेवतेची, तिसरी वरुण देवतेची. वरील पद्धतीने मांडणी करून सर्वांची पंचोपचार पूजा करावी. प्रत्येक सुपारी समोर वाटीत खडीसाखर नैवेद्य म्हणून ठेवावं. नंतर रव्याचा प्रसाद नैवेद्य म्हणून श्री बाळकृष्ण मूर्तीला दाखवून चौरंगावर ठेवावा. नंतर श्री सत्यनारायणाची पोथी वाचावी. पोथी वाचून झाल्यानंतर पूर्ण अन्नाचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर माहिती असल्यास श्री सत्यनारायणांची आरती करावी किंवा श्री दत्तप्रभूंची आरती करून घ्यावी व हा प्रसाद कुटुंबातील सदस्यांनी फक्त खावा, इतर कोणालाही देऊ नये. दुसऱ्या दिवशी सकाळी नित्य देवपूजा करताना श्री बाळकृष्ण मूर्ती काढून घ्यावी व त्यांची पूजा करून देवघरात ठेवावे. सत्यनारायण पूजेवर अक्षता वाहून पूजा उतरवून घ्यावी व पूजेतील उरलेले गहू, तांदूळ घरातील रोजच्या वापरातील धान्यात टाकावे. सत्यनारायण पूजा ही प्रदोष कालावधीत करावी. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.